नमस्कार, मी सुवर्णा. बातमी आणि बरंच काही या बुलेटिन मध्ये घडामोडी आणि या घडामोडींचा उहापोह आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया मध्य रेल्वे संदर्भातली बातमी. मध्य रेल्वेची सेवा सुरळीत झालेली आहे. ओव्हरहेड वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे मध्य रेल्वेच्या सेवेवर त्याचा परिणाम झालेला होता. आता मात्र मध्य रेल्वेची सेवा सुरळीत झालेली आहे. बिघाड कर्जत कल्याण लोकल सेवा आता सुरू झालेली आहे. बिघाड आता व्यवस्थित करण्यात आलेला आहे. ट्रान्स हार्बर रेल्वे सेवा मात्र विस्कळीतच आहे. ट्रान्स हार्बर सेवेला पावसाचा फटका बसलेला आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. कर्जत कल्याण लोकल सेवा सुरू झाली आहे. स्वाती, काय अपडेट? सुवर्णा, साधारणतः मागच्या 3 तासांमध्ये आपण बघितलं की अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नुसता मुसळधार पाऊस नाही तर विजांचा गडगडाटासह हा वादळी पाऊस सुरू आहे आणि सगळ्यात त्याचा फटका पडला सगळ्यात आधी सुरुवातीला तो मुंबईतल्या लोकल सेवेला. त्यामुळे कल्याण कर्जत कल्याण कसारा हा जो मार्ग आहे तिथे ओव्हरहेड वायरमध्ये टेक्निकल ग्लिचेस निर्माण झाल्या. आपण जेव्हा टेक्निकल ग्लिचेस म्हणतो तेव्हा ओव्हरहेड वायरमध्ये स्पार्क निर्माण होतो आणि त्याच्यामुळे हा ओव्हरहेड वायर इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करत रेल्वेला देत नाही आणि या प्रकारामध्ये रेल्वे पूर्णपणे ठप्प होते. हे 2 सेक्शनमध्ये झालं. म्हणजे ट्रान्स हार्बर ऐरोली जो हा मार्ग आहे तिथेही झालं. कल्याण कर्जत हा मार्ग आता सुरू झाला असला तरी ऐरोली जो मार्ग आहे तो मात्र गेल्या तासाभरापेक्षा जास्त झाला तरी अजूनही सुरू झालेला नाहीये. आपण पाहतो की मुंबईसह नवी मुंबई ठाणे भागामध्ये इतका पाऊस पडतो की साधारणतः काही ठिकाणी 70 ते काही ठिकाणी 100 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे हा अचानक आलेला पाऊस पुन्हा एकदा मुंबईतून काम करून घरी परतणाऱ्यांना थोडासा त्रासदायक ठरलाय. नक्की. मात्र ट्रान्स जसं स्वाती तू सुद्धा प्रवासात दिसते आहेस त्यामुळे तुझा आवाज सलग येत नाही, पण ट्रान्स हार्बर रेल्वे सेवेला सुद्धा फटका बसलाय का? आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याला अधिक माहिती देत होत्या. मध्य रेल्वेची सेवा सुरळीत झालेली आहे. पावसाचा फटका बसलेला होता. जसं स्वाती सांगत होती की विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस गेल्या 2-2.5 तासांपासून पडतोय, त्याचाच फटका मध्य रेल्वेला बसला. ओव्हरहेड वायर मध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे कर्जत कल्याण ही लोकल सेवा बंद होती, ती सुरू करण्यात आलेली आहे. पण ट्रान्स हार्बर सेवेवर मात्र अजूनही परिणाम जाणवतो आहे. ट्रान्स हार्बर लोकलला पावसाचा फटका बसलाय, ती विस्कळीतच आहे. कर्जत कल्याण किंवा कर्जत कसारा या लोकल सुरू करण्यात आलेल्या आहेत. कर्जतकडे जाणाऱ्या आणि कसाऱ्याकडे जाणाऱ्या या लोकल सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. कल्याण कर्जत कल्याण कसारा या दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये काहीतरी बिघाड झालेला होता, जो सुरळीत करण्यात आलेला आहे. म्हणजे तो बिघाड दूर करण्यात आलेला आहे आणि सेवा पूर्ववत करण्यात आलेली आहे. पण थोडाफार चाकरमान्यांना त्रास झाला. जे परतीच्या प्रवासावर असतात त्यांना याचा फटका नक्कीच बसला असणार. भिवंडी परिसरात विजेचा कडकडाट बघायला मिळाला. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतो आहे. मोठमोठी झाडं कोसळण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. भिवंडी परिसरातून ही बातमी आपण बघतोय. भिवंडीत जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. सोसाट्याचा वादळी वारा वाहतो आहे. जोरदार पावसाबरोबरच विजांचा कडकडाट होतोय. घटस्थापना आहे उद्या आणि त्यामुळे खरेदी करण्याकरता घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मोठीच पंचायत झाली. कारण एका बाजूला सोसाट्याचा वारा, दुसरीकडे विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस. छोट्या दुकानांवरील काही प्लास्टिक लावलेलं असतं, पत्रे असतात, ते उडून गेले. छत्र्या, ताडपत्रे उडालेले आहेत. निजामपूर परिसरातील कोटरगेट मशिदी समोर जुनं मोठं झाड होतं, ते कोसळलेलं आहे. या सगळ्यामध्ये कुठेही जीवितहानी झालेली नाही किंवा कुणाला दुखापतही झालेली नाही. या सगळ्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांच्याकडून. रवी, विजांचा कडकडाट गडगडाट बघायला मिळतोय, मुसळधार पाऊस पडतोय. आता भिवंडीतलं काय अपडेट? अच्छा, तब्बल 1 तास झालाय. विजांचा एवढा भयंकर कडकडाट होता की अक्षरशः नागरिक भयभीत झाले. काही नागरिकांनी घरामधल्या नेट असतील किंवा टीव्ही असेल ह्या बंद केल्या.
एवढा जोरदार कडकडाट होता. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर वादळ वारा हे सुसाटाचा वादळ वारा सुरू होता आणि त्यामध्ये काही जे छोटे छोटे टपरे असतील, दुकानं असतील बाजारपेठेमध्ये, त्याचे प्लास्टिक असतील ते सुद्धा उडालेले आहे. आणि त्याचप्रमाणे खरेदीसाठी जे नागरिक आले होते त्यांची मोठी पंचायत झाली होती. आणि त्याचप्रमाणे शहरातील क्वार्टर गेट मस्जिद जे आहे त्याच्या समोर एक मोठं जुनं झाड पडलेलं आहे, मात्र त्याच्यामध्ये कुठलंही नुकसान झालेलं नाही. आता जस्ट काही वेळापूर्वीच अग्निशामक दल तिथे दाखल झालेलं आहे. आता सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी रवी शिंदे आपल्याला अधिक माहिती देत होते भिवंडी संदर्भातली. भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस 1 तासापासून होतोय. सध्या थोडी पावसानं उसंत घेतली, पण विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे नागरिक थोडे चिंतेत होते, भयभीत झाले होते, कारण विजांचा कडकडाट काही थांबायचं नाव घेत नव्हता. जोरदार वादळी वारं वाहत होतं. झाड उन्मळून पडणं, घरांवरची किंवा दुकानांवरचे छप्पर छत उडून जाणं, पत्रे उडून जाणं, प्लास्टिक उडून जाणं असे काही प्रकार भिवंडीत बघायला मिळाले. पावसामुळे पुणेकरांची सुद्धा दाणादाण उडाली. अवघ्या 20 मिनिटं पाऊस झाला आणि त्या 20 मिनिटांमध्ये पुणेकरांची पूर्ण पळताभुई थोडी झाली किंवा दाणादाण उडाली. पर्वती भागात घरांचे पत्रे उडाले, कारवर झाड पडलं, त्यामुळे गाडीचं मोठं नुकसान झालं, कारचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, कोणाला दुखापत झालेली नाही, पण पुण्यामध्ये 20 मिनिटं मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणचे पत्रे उडणं, एका कारवर झाड पडणं अशा घटना घडलेल्या आहेत. सुदैवानं हा पत्रा पडला आणि तो कुणाला लागला नाही, दुखापत झाली नाही, पण अर्थात नुकसान मात्र खूप झालंय. या कारचं खूप नुकसान झालेलं असणार आहे, कारण पूर्णच्या पूर्ण झाडच कारवर पडलेलं आहे, कोसळलेलं आहे. पूर्ण एका बाजूला कार चेपली असं पण म्हणता येणार नाही. खरं कारचं भयंकरच नुकसान झालेलं आहे. तिथनं तुटलेलं दिसतंय. पर्वती उद्याना शेजारी हे झाड पडलं आणि ते एका कारवर पडलं. कारची एक बाजू पूर्ण चक्काचूर झालाय असं म्हणाला. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत खुंडे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, पावसानं पुणेकरांची फारच दाणादाण उडवून दिली. या कारचं तर भयंकरच नुकसान झालंय. हो, मी आजच नाही कालपासून पुणेकरांना पाऊस अक्षरशः पुरता हैराण करतोय. कालही प्रचंड तिकडं पुणे स्टेशन असेल, कोरेगाव पार्क या भागात प्रचंड पाणी वाहिलं होतं, काही दुकानामध्ये शिरलं होतं. आणि आज इकडे पर्वती असेल, हे पर्वती साईडचे दृश्य आहेत आपण जे आता स्क्रीनवर बघतोय. एक उद्यानातलं एक झाड कोसळून ते कारची काय अवस्था झाली ते दिसतेच स्क्रीनवरती. अशा पद्धतीने आणि पर्वती भागात तर अनेक काही पत्रेही उडून गेले घरावरचे. आणि हे अवघा 20 मिनिटाचं पाऊस होतं. या 20 मिनिटाच्या पावसात एवढी दाणादाण उडाली पुणेकरांची, तर आपण कल्पना करू शकतो आणखीन मोठा पाऊस आला तर काय. बरोबर चंद्रकांत, मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये गेले 2-2.5-3 तास पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामध्ये विजांचा कडकडाट अगदी नॉनस्टॉप सुरू होता. असं काही चित्र या 20 मिनिटात पुण्यामध्ये बघायला मिळालं? हो, विजा होत्या पण पडल्याची कुठेही तशी वार्ता नाहीये कुठे. कारण हवामान अग्निशमन दलाने तशी माहिती दिली की फक्त 20 झाडं पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि ते काढण्याचं हटवण्याचं काम सुरू आहे. पण 20 तरी पुणे भागात तरी नक्कीच कुठं पडलेली नाही, शहरात तरी किमान. नक्की नक्की सुदैवाची बाब म्हणावं लागेल. हो, खरं ही सुदैवाची बाब आहे. धन्यवाद चंद्रकांत ही माहिती दिल्याबद्दल. दौंड शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. यावेळी विजांचा कडकडाट सुरू होता आणि याच वेळी बालाजीनगरमधील एका घरावर दुपारच्या सुमारास वीज पडली. खरं तर ही दृश्य बघून दुपारे असं लक्षातच येणार नाही, इतका काळोख झालेला होता आणि विजांचा कडकडाट, त्यात वीज पडली सुद्धा एका घरावर. त्यानंतर सिमेंटचा जो वरचा भाग होता तो सुद्धा तुटला पडला असं सुद्धा आपल्याला या दृश्यांमधून कळू शकेल. बालाजीनगरमधील एका घरावर दुपारच्या सुमारास वीज पडली. या वीज पडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण किती भयानक वीज कोसळली असणार याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. स्फोट झाल्यासारखा एक प्रकार घडला आणि सिमेंटचा जो कठडा आहे तो तुटला असणार. दृश्यांमध्ये आपण ते स्पष्टपणे पाहू शकतोय. दुपारची आणि ही दृश्य आहेत. विजांचा कडकडाट, अंधारलेला सगळा परिसर होता. दुपारी ही परिस्थिती होती कारण पाऊस खूप भरून आलेला होता.
दौंड शहरात बालाजीनगर भागात एका घरावर वीज पडलेली आहे। बातमी आहे परभणीतून। कोरोना संदर्भातली ही बातमी आपण बघणार आहोत। परभणीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होते आहे। मानवत शहरामध्ये कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत। मानवत शहरात 16 तारखेपर्यंत निर्बंध कडक केले गेले आहेत। 37 कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, पण परभणीमध्ये कोरोना रुग्णसंख्या 37 आहे, त्यामुळे तिथं काळजी घेतली जाते आहे। मानवतमध्ये कडक निर्बंध सुद्धा लादण्यात आलेले आहेत। या सगळ्याविषयी म्हणजे कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे नागरिकांच्या प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत। जिल्हा प्रशासनानं मानवत शहरात निर्बंध घातले, त्या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी विशाल माने। मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णसंख्येचा 0 आकड्यावर आलेला परभणी जिल्ह्यात कोरोना पुन्हा हळूहळू डोकं वर काढू लागलेला आहे। आज घडीला परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 37 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू असून यामध्ये सर्वाधिक आकडा मानवत शहरामध्ये आहे। मानवतमध्ये आत्तापर्यंत जवळपास 10 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे पावलं उचलत मानवत शहरामध्ये पुढील 12 दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत। मानवत शहरातील गर्दीची प्रमुख ठिकाणं आहेत, या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ही ठिकाणं पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। यामध्ये सार्वजनिक ठिकाणांमध्ये शाळा असतील, मंदिरं असतील, खेळाची मैदाने असतील, जे काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होती, या ठिकाणांवर पुढील 12 दिवसांसाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून गर्दी न करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। या उपरही जर नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली, जमाव केला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी हे सर्व नियम पाळावेत आणि कोरोनाला आटोक्यात ठेवावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। बातमी आता आपण पाहणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। पुणे इंदूर महामार्गावरील खड्डे बुजवायला सुरुवात झालेली आहे। टोल कंपनीला खडबडून जागं करण्यात आलं। न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या माध्यमातून मनमाडच्या रेल्वे पुलापासून कामाला सुरुवात झालेली आहे। न्यूज 18 लोकमतनं या रस्त्याची दुरवस्था मांडलेली होती, सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला होता आणि वेगवेगळ्या रस्त्यांच्या डागडुजीचं दुरुस्तीचं काम सुरू झालंय। अशा न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टच्या बातम्या आता येऊ लागलेल्या आहेत। ही जी दृश्य आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत मनमाडच्या रेल्वे पुलापासून पुणे इंदूर महामार्गावरची। पुणे इंदूर महामार्गावर भले मोठे खड्डे पडलेले होते, वारंवार त्याविषयी न्यूज 18 लोकमतनं बातमी दिलेली होती आणि आता प्रशासनानं खडी आणि डांबर टाकून खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे। तात्काळ बातमीची दखल घेण्यात आली। न्यूज 18 लोकमतनं मंगळवारी मनमाड, येवला या शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावरच्या खड्ड्यांचं वास्तव दाखवलं होतं। ही बातमी दाखवताच टोल कंपनी खडबडून जागी झाली। या कंपनीनं आजपासूनच महामार्गावरचे खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे। खडी आणि डांबर टाकून खड्डे बुजवले जात आहेत। टोल कंपनीनं मनमाडच्या रेल्वे ओव्हर पुलापासून म्हणजे तो ओव्हरब्रिजपासून खड्डे बुजवायच्या कामाला सुरुवात केलेली आहे। पुणे इंदूर महामार्गावरील खड्ड्यांमुळे महामार्गाची अक्षरशः चाळण झालेली होती। आपण तुम्हाला ही दोन दृश्य दाखवतो। एक काल न्यूज 18 लोकमतनं याविषयीची बातमी केलेली होती, त्याचा पाठपुरावा केला। महामार्गावर किती खड्डे आहेत, किती गंभीर खड्डे आहेत, खोल खड्डे आहेत ते आम्ही दाखवले होते आणि आज आपण बघतोय खड्डे बुजवायला सुरुवात झालेली आहे। आमचे प्रतिनिधी बबू शेख यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। बबू, आपण जेव्हा काल ही बातमी दाखवली आपण हेही म्हणालो होतो आणि सांगितलं होतं की कितीतरी अपघात यावर झालेत आणि अनेकांना आपले जीव पण गमवावे लागलेत। किती गंभीर ही बाब आहे की याकडे प्रशासन दुर्लक्ष करतं। आज मात्र न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल प्रशासनाला घ्यावी लागली आहे। स्वर्णा, खरं तर काल आपण जेव्हा ही बातमी दाखवली तर काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नाशिकला होते। त्यांच्या कानावर केंद्रीय राज्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी त्यांच्या कानावर पुन्हा इंदोर हायवेचे जे खड्डे झाले ते टाकलेलं आहे। आमदार सुहास कांदे यांनी भेट घेतलेली आहे आणि इतर जे काल आपली बातमी इम्पॅक्ट असं झालं का आमदार सुहास कांदे, डॉक्टर भारती पवार, आरोग्य राज्यमंत्री यांनी नितीन गडकरी साहेबांची भेट घेऊन त्यांच्या कानावर टाकलं आणि आपल्याला जी माहिती मिळते का त्यांनी तात्काळ टोल कंपनीशी संपर्क साधून जर खड्डे नाही बुजवले तर गुन्हे दाखल करू असा इशारा दिला। त्याच्यामुळे टोल कंपनीने आजपासून खड्डे बुजवण्यास सुरुवात केलेली आहे। मात्र फक्त खड्डे बुजवूनच थांबणार नाही तर याला पूर्णतः रस्ता बनवण्यात यावा असंही या कंपनीला आदेश देण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळते। त्याच्यामुळे आपल्या बातमीत हा
हा मोठा इम्पॅक्ट आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा इंदोर हायवे जो आहे मनमाड शहर येवलातून जाणारा तो आता चकचकीत होण्याच्या मार्गावर आहे असं वाटतंय. नक्की नक्की बब्बू, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. बातमी आणि बरंच काही अजून पाहायचं आहे, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये एका अपघातासंदर्भातली बातमी आपण बघणार आहोत. ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात झालाय त्या संदर्भातली ही बातमी आहे. अकोल्यातल्या बाळापूरवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हा भीषण अपघात घडलेला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात एसटी बसनं पेट घेतला. या आगीत जवळपास संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे. या अपघातात 10 प्रवासी जखमी झालेत तर बस चालक गंभीर जखमी आहे. बस खामगावकडून अकोल्याकडे जात होती. यावेळी हा अपघात घडलेला आहे. बस आणि ट्रकचा अपघात झालेला आहे. 10 जण यामध्ये जखमी झालेले आहेत. बस चालक गंभीर जखमी आहे. अपघात झाला आणि त्यानंतर बसनं पेट घेतलेला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात झाला. भोसते घाटात अपघात झालेला आहे. ट्रकला एका इथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरनं धडक दिली. या जोराच्या धडकेमुळे इथेनॉलची मोठी गळती झाली आहे. ही गळती थांबवण्याचे प्रयत्न केले जात असून महामार्गावरील एका बाजूची वाहतूक ठप्प झालेली होती. इथेनॉल घेऊन जाणारा टँकर ज्याची एका ट्रकला धडक बसली त्यामुळे टँकरमधलं जे इथेनॉल होतं त्याची गळती सुरू झाली. आता ती गळती थांबवण्याचं काम सुरू आहे. पण या सगळ्यामुळे या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरची एका बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे. टँकरनं ट्रकला धडक दिलेली आहे आणि भोसते घाटात हा अपघात झालेला आहे. इथेनॉलची गळती सुरू झाल्याचं आपण बघतोय. ती थांबवण्याचं काम सुरू आहे. एका बाजूची मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक त्यामुळे बंद करण्यात आलेली आहे. दोन अपघातांसंदर्भातल्या बातम्या आपण बघत होतो. एका बाजूला ट्रकने बसला धडक दिली अकोल्यामध्ये आणि दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर एका इथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरनं ट्रकला धडक दिलेली आहे. हे दोन भीषण अपघात आपण बघतोय. एका बाजूला अकोला आणि दुसरीकडे खेड. या सगळ्या घडामोडींसह आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.